नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्र फोनवर बोलत असतो. तो अर्जुनशी बोलत असतो की अरे अर्जुन, कुठे आहेस तू? मला ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं आहे का? अरे अरे, बोलूया बोलूया, आपण भेटूनच बोलूया. रुद्र म्हणतो, सांग मग कुठे भेटायचंय, कधी भेटायचंय, मी येतो तिकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे एवढी काय घाई आहे, थांब जरा वेळ, आलो मी. आणि मग अर्जुन हा फोनवर बोलत बोलत रुद्रच्या अगदी पाठीमागे उभा असतो आणि रुद्रला म्हणतो की अरे रुद्र, मागे फिर. आणि जेव्हा रुद्र मागे फिरतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि रुद्र या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. मग अर्जुन आल्या आल्या रुद्र त्याला मिठी मारतो. अरे काय अर्जुन, हे कुठे होतास, काय हे सगळं, असं म्हणत दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन रुद्राला विचारत असतो, काय झालं आज एवढा खुश आहेस आणि एवढं अर्जंट बोलवलंस मला? तेव्हा रुद्र म्हणतो की अर्जुन, तू मला सांगितलं ना त्या दिवशी की दादासाहेबांनी म्हणजे आमच्या आबासाहेबांनी माझं लग्न ठरवले आणि तू मुलीचं नावच सांगितलं नाहीये. मला ना थोडं टेन्शन आलेलं होतं. अरे काय झालं असेल, नक्की कशामुळे हे घडलं असेल, कोण असेल ती मुलगी, हे मला कळतच नव्हतं. मला ना काळजी वाटत होती खूप. पण तुला खरं सांगू का, जेव्हा मी जाऊन पाहिलं तेव्हा गिरिजावरच माझं ना प्रेम होतं आणि जेव्हा मला घरी गेल्यावर कळलं की माझं लग्न गिरिजाबरोबर ठरलंय तेव्हा मात्र ना खूप भारी वाटलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, भारी वाटलं ना, खूप नशीबवान आहेस तू. म्हणून तर तुझं ज्या मुलीवरती प्रेम आहे तिच्याशीच तुझं लग्न होतंय. आता जबाबदारी वाढणार आहे, अजून टेन्शन वाढणार आहे. तेव्हा रुद्र विचार लागतो, म्हणजे काय रे, काय म्हणायचंय तुला हे सगळं? तेव्हा रुद्रला इकडे अर्जुन सांगत असतो की कसं आहे माहिती आहे का, आता एक साधी गोष्ट बघ ना, आता तुमच्या दोघांचं लग्न होतंय आणि मग लग्न झाल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या वाढणारच आहेत ना. आता गिरीजा, मला सांग, लग्न करून तुमच्या घरात येणार आहे, तुझ्यासाठी काहीच बदललेलं नसतं, तुझ्यासाठी गोष्टी बदललेल्या नाही आहेत, पण तिच्यासाठी घर बदलणारे, चाली रूढी परंपरा, नाती, माणसं, सगळं बदललं जाणार आहे तिचं. त्यामुळं तिला ना या गोष्टीचं टेन्शन येणं खूपच स्वाभाविक आहे. पण तुलाच ही परिस्थिती सांभाळून घ्यायची आहे, तुला तिला सांभाळून घ्यायचं आहे, तुला तिला एकटं पडू द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं रुद्रला अर्जुन समजून सांगत असतो. त्याला म्हणत असतो की बघ, म्हणजे मला जे वाटतंय ना ते मी तुला सांगत आहे आणि ती काळजी तुला घ्यावी लागणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया उर्वशीला भेटायला आलेली असते. उर्वशी म्हणत असते की ती पोरगी ना खूप चिवट आहे, जातच नाही आहे या घरातून, नक्की काय करायचं ना मला कळतच नाही आहे. प्रिया म्हणते, प्रॉब्लेम काय आहे नक्की, असं प्रिया विचारू लागते. तेव्हा उर्वशी म्हणत असते की अगं, मला ना कळतच नाही आहे की काय करू आणि कशा पद्धतीने गोष्टी करू, कारण तुला माहीत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र अशी घडते की तिचं जे वागणं आहे ना ते खूपच असं विचित्रच आहे आणि त्यामुळं मला कळत नाही आहे की मी कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणते, पण अहो तिचं ते आबासाहेबांना सांगा ना तुम्ही, ते ऐकतील ना तुमचं. तेव्हा उर्वशी म्हणते की ती आता मला आबासाहेबांचीच भीती द्यायला लागली आहे, दाखवते, मलाच म्हणते की आबासाहेबांना नाव सांगते आणि मी काय सांगू, आता तिचा साखरपुडा ठरला आहे, मग सगळं अवघडच झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, म्हणजे काय बोलताय तुम्ही, तुमच्या लक्षात येतंय का? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही सावीला शब्द दिलाय, सावीबरोबर रुद्रचं लग्न लावणार आहात आणि आता हे सगळं काय चाललंय? तेव्हा मात्र इकडे प्रियाला ती म्हणते, हो मी शब्द दिलाय, पण आता करू काय, माझ्या हातात काहीच नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की बघा, खूप अवघड होईल हा, सावीला शब्द दिला आणि तो शब्द तुम्हाला पाळावाच लागणार आहे, असं प्रिया सांगत असते. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते की हो बघूया, कारण जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र उर्वशीलाही धक्का बसलेला आहे, कारण या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा एकच प्रश्न आता उर्वशीच्या समोर आहे. काहीही झालं तरीही कशा पद्धतीने आपण मॅनेज करणार आहोत. ती म्हणते, आजच मी सावीला बोलावून घेते आणि सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने करते, म्हणजे लवकरात लवकर त्यांचा साखरपुडा करून टाकला तरी काही हरकत नाही, असं इकडे इकडे उर्वशीचं चाललेलं असतं. आणि उर्वशीला प्रियासुद्धा म्हणत असते की हो चालेल, तुम्ही लवकरात लवकर बघा काय करायचं आहे ते. आणि त्याचवेळी इकडे उर्वशी म्हणते की हो, आता उर्वशीला पण
खरं तर काळजी वाटत आहे, काय करायचं, कसं करायचं. आणि आता सावी तर रुद्रची बायको झाली पाहिजे, रुद्रने दिलेला शब्द पाळलेला नाहीये, हे सगळं तिच्या डोक्यातही सुरू असतं. परंतु इकडे गिरिजा मात्र आता फोटो बघत बसलेली असते. तिच्या मोबाईलमध्ये जो फोटो असतो तो फोटो म्हणजेच आपल्या मोनूचा आणि तिच्या बाबांचा म्हणजे दत्तूचा. तो फोटो पाहून गिरिजाला खरं तर वाईट वाटत असतं. आणि तो फोटो ती पाहते, तिला असं वाटत असतं की आपली माणसं आपल्यापासून दूर गेलेत ना, म्हणजे ती या घरात येऊन राहते. खरं तर हा निर्णय तिनं तिच्या बाबांसाठी घेतलेला आहे. बाबांचा जीव, घर हे सगळं तिला वाचवायचं होतं. आणि मग त्यात इकडे दादासाहेबांनी तिला ऑफर दिली, नागेश्वरने ऑफर दिली, म्हणून ती ऑफर तिने स्वीकारली. आता इकडे ती बसते आणि उर्वशी मात्र विचार करत असते की मला हिला काही करून असं दाखवून द्यायचं आहे की हिची लायकी काय आहे. हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं प्लॅनिंग केलं पाहिजे, असं उर्वशीच्या डोक्यात सुरू असतं. परंतु इकडे ती पाहायला मिळतं ते म्हणजे उर्वशी आता आलेली असते आणि उर्वशी ही आता तिला मारून टाकणार असते. तिनं असं ठरवलेलं असतं की हिचा गळा घोटायचा आणि तिला संपवून टाकायचं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता प्रभास चिठ्ठी लिहित असतो. या घरातली जी माणसं आहेत ती योग्य नाही आहेत आणि तुझा विश्वासघात करतील, नागेश्वरपासून तू सावध राहा, असं सगळं चिठ्ठी लिहून प्रभास सांगत असतो तो म्हणजे गिरिजाला. गिरिजाला एकदा का हे सगळं सांगितलं की प्रभासला असं वाटत असतं की बऱ्याचशा गोष्टी ह्या व्यवस्थित होतील आणि त्याच वेळी आपण ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत आहोत आणि गिरिजा या घरची मालकीण आहे तर हे सगळं केलं पाहिजे. आणि तिला हे सगळं कळलं पाहिजे, कारण प्रभासला माहीत नाही आहे की त्याचं आयुष्य किती दिवस आहे. एकदा जर का तो शुद्धीवर आला हे समजलं तर नागेश्वर त्याची वाट लावू शकतो असं त्याला वाटत असतं. म्हणून तर प्रभासला हे सगळं लवकरात लवकर गिरिजाला सांगायचं आहे. तर इकडे उर्वशी आलेली असते आणि प्रभास ती चिठ्ठी लिहितो आणि म्हणतो तिच्या उशालाच ठेवेल, म्हणजे सकाळी उठले की तिला कळेल, असं म्हणत ती चिठ्ठी घेऊन खाली आलेला असतो. तर इकडे आलेली असते ती म्हणजे उर्वशीने आज ठरवलेलं असतं की मारून टाकायचं, आज या या गिरिजाला संपून टाकायचं, एवढाच प्लॅन तिनं केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा नागेश्वर हे सगळं पाहत असतो. तो घाबरलेला असतो, कारण उर्वशी आता गळा दाबायला लागलेली असते आणि तिथे सोप्यावरती निवांत झोपली आणि हिला जराही लाजाबरू नाहीये असं म्हणत उर्वशी आता तिचा गळा दाबायला घेते. तेव्हा मात्र जराही उर्वशीला लाज वाटत नाहीये की आपण काय करतोय. एवढ्या घाणेरड्या वृत्तीची ही बाई असते आणि गिरिजाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे प्रभासला भीती वाटायला लागलेली असते की आता गिरिजाचं काय होईल, कारण गिरिजा या घरची मालकीण आहे हे तिला लवकरात लवकर कळालं पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. इकडे उर्वशी गळा दाबायचा प्रयत्न करत असते पण होतो राडा, गळा काही दाबलाच जात नाही. अचानक तिथं उशी हातात येते आणि उर्वशी म्हणते हे सगळं काय झालं. मागून गिरिजा येते आणि उर्वशीचा हात पकडते आणि म्हणते मी मागच सांगितलं होतं ना माझ्या वाटेला जायचं नाही, माझ्या वाटेला गेला तर गाठ माझ्याशी आहे हे मी सांगितलं होतं आणि तरीही माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत गिरिजा म्हणते आता दाखवते मी काय करू शकते. आणि गिरिजाने तिला असा धक्का दिलेला असतो की उर्वशी जाऊन तोंडावर पडते. आता चांगलं थोबाड फुटणार असतं पण गिरिजालाच लय हौस तांडली, म्हणून गिरिजा तिला सावरायला जाते. गिरिजा तिला सावरते आणि त्याच वेळेस इकडे गिरिजाने तिचा हात पकडलेला असतो आणि तिकडून आत्या आत्या असा आवाज देत इकडे रुद्र आलेला असतो आणि रुद्र म्हणू लागतो की आत्या काय होतंय, असं म्हणत रुद्र तिथं आलेलाच असतो. आणि मग गिरिजा सांगू लागते की काय झालं माहितीये का, आत्यांचा ना सकाळपासून तोल जातोय सारखा सारखा, आत्ता पण तोंडावर पडले असत्या, मी नशीब आले म्हणून त्यांना सावरलं, नाहीतर अवघड झालं असतं. इकडे प्रभासला कळतं आणि त्याला घाम सुद्धा फुटलेला असतो की ही गिरिजाला मारून टाकते की काय. आणि असं म्हणत जेव्हा प्रभासला हे सगळं कळतं तो तिथून पळ काढतो आणि रुद्र आलेला असतो. गिरिजा म्हणत असते की अहो किती वेळा सांगितलं त्यांना, ते ऐकायलाच तयार नाही आहेत तर काय करणार सांगा बरं. म्हणून मग आता विचार केला आणि आता त्यांच्याशी मी बोलतच होते तोपर्यंत तुम्ही आलेला आहात, असं इकडे ती सांगते. तर रुद्र म्हणतो की अगं आत्या चल बरं आतमध्ये, काय झालंय ना मला कळतच नाहीये, असं म्हणत रुद्र आता तिथं आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात.
तेव्हा उर्वशी तोंडाकडे पाहत असते, कारण उर्वशीला असं वाटत असतं की आपण खूपच जग जिंकलेलो आहोत. पण नाही, इथं जग तर गिरिजानं जिंकलेलं आहे. कारण आत्तापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम होते, पण ते सगळे प्रॉब्लेम फेस करत ती इथंपर्यंत पोहोचलेली आहे. तिला कोणी काहीच करू शकत नाही, ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे. मग इकडे आत्याला घेऊन आता रुद्र रूममध्ये येतो आणि म्हणतो, आत्या काय हे सगळं तुझं काय चाललेलं असतं? तुझं लक्षच नाही हल्ली तब्येतीकडे, म्हणजे मला कळतच नाही की काय होतंय ते. असं म्हणत आता रुद्र तिला बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे प्रभास तिथं असतो आणि त्याचबरोबर त्याला ती म्हणत असते की बघ, तू मला दिलेला शब्द पाळला नाही. तू मला वचन दिलं होतं की मी पसंत केलेल्या मुलीशीच तू लग्न करणार आहेस, पण तू माझा शब्द कुठं पाळला? रुद्र म्हणतो की मला आबासाहेबांना पण शब्द द्यावा लागला. मग मी कोणाचा शब्द पाळणार? आबासाहेबांचा पाळणार की तुझा पाळणार? मला असं वाटतंय की मी आबासाहेबांचा पाळला पाहिजे. आणि असं म्हणत रुद्रने आबासाहेबांचा शब्द का पाळला हे सांगितलं जातं. कारण आबासाहेब एवढं सगळ्यांसाठी सगळं करत असतात, पण आपण कोणीच आबासाहेबांसाठी काहीच करत नाही असं रुद्राचं म्हणणं असतं. आणि मला असं वाटलं की मी आबासाहेबांचा शब्द पाळला पाहिजे. असं म्हणत रुद्रने स्पष्टपणे आता जणू काही नकारच दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती म्हणत असते, पण रुद्र म्हणतो की नाही आत्या, मला आबासाहेबांचा शब्द पाळणं महत्वाचं वाटलेलं आहे आणि मी त्यांचा शब्द पाळलेला आहे. आता माझं आणि गिरिजाचं लग्न ठरलेलं आहे. आमच्या दोघांचा साखरपुडाही आता होत आहे. आता प्रभासला याबद्दल काहीच माहित नसतं. आता प्रभासला ही गोष्ट कळते की रुद्र आणि गिरिजाचा साखरपुडा होणार आहे, त्याचं लग्न ठरलंय. म्हणून प्रभास एक वेगळाच खुश असतो, कारण इथे प्रत्येकाचं एक असं वेगळं वेगळं काही ना काही चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा प्रभासला खूप आनंद झालेला असतो. प्रभास म्हणतो की म्हणजे या घरची मालकीन जी आहे तीच या घरात आता सून बनून येणार आहे. देवा, खरंच तुझी लीला अगदी वेगळीच आहे असं म्हणत इकडे प्रभास बोलत असतो. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की ते म्हणजे की आता प्रभासला सुद्धा छान वाटत असतं की फायनली कुठंतरी इकडे गिरिजाच्या आयुष्यात सुख येणार आहे. पण या घरातली माणसं वाटतात तेवढी सोपी नाहीयेत, हे सुद्धा प्रभासला माहिती आहे. तर त्याला आठवत असतं, तो म्हणत असतो की आत्ताच बघितलं ना मी, गिरिजाने खरंच जबरदस्त असा इंगा दाखवलेला आहे. आणि उर्वशीला हे सगळं केलंय म्हणजे ही गोष्ट खूपच मोठी आहे, कारण एवढं सहजासहजी कोणाला करायला जमत नाहीये ही गोष्ट, असं इकडे प्रभासच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र प्रभास म्हणत असतो की बरं झालं, फायनली आता रुद्रने सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही माझं आणि गिरिजाचं लग्न ठरलंय. रुद्रला आनंद या गोष्टीचा आहे की त्याचं खरं तर गिरिजावर प्रेम होतं आणि त्याच्या प्रेयसीबरोबर त्याला लग्न करायला मिळतंय, या गोष्टीचा आनंद त्यालाही झालेला असतो. त्याचबरोबर इकडे नागेश्वर घोरपडे झोपलेले असतात आणि आता नागेश्वरची वाट लावायला गिरिजा आले. गिरिजा आता देवीचा अवतार आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि नागेश्वरची आता वाट लागू लागलेली आहे. त्याला असं स्वप्न पडलंय की देवी आली, तलवार घेऊन आली आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकत आहे, असं स्वप्न त्याला पडलेलं असतं. परंतु इकडे प्रभासला एक वेगळाच आनंद झालेला असतो. प्रभासला असं वाटत असतं की फायनली या घरामध्ये ती आली, या घराची मालकीन आली. नागेश्वर सावध राहा, अन्यथा तुझाही कळा कापला जाईल, असं इकडे प्रभासचं बोलणं असतं. तेव्हा मात्र इथे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता गिरिजा आणि रुद्रचा साखरपुडा आहे. मग ठरल्याप्रमाणे इथे बोलवलेलं असतं ते म्हणजेच इकडे सावीला. आता सावीला बोलवलेलं असतं. सावी तिथे येते आणि नेमकं रुद्र हा गिरिजाच्या बोटात अंगठी घालायला लागलेला असतो. त्याचवेळी सावी तिथं पोहोचते आणि सावी पोहोचल्यानंतर ती म्हणते की ही अंगठी, या अंगठीवर माझा अधिकार आहे असं म्हणत तिने अंगठी उधळते आणि गिरिजा त्या क्षणी ती अंगठी कॅच करते आणि म्हणते की रुद्रप्रताप यांच्यापासून तर लांब राहायचंच. तुला अधिकार गाजवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, आधी माझ्या बोटातली ही अंगठी काढून टाकव. कारण नाती ही मनाने जुळली जातात, ती जपणंही तेवढंच गरजेचं असतं. तुझ्यासारख्या बायकांनी इथं राडा केला तर काहीही योग्य होणार नाही, त्यामुळं तुला ऐकावंच लागणार आहे असं दोघंही तिला सांगत असतात. आणि मग तिला गिरिजा म्हणते की लाव ताकद. शेवटी इकडे
मी जी होणारी आहे ती दादासाहेब नागेश्वर घोरपडे यांची सून आहे, हे लक्षात ठेवायचं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.